जय हिंद, जय महाराष्ट्र. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज मागील पोलीस भरतीमध्ये आलेला प्रश्न बघणार आहे. जो खालील स्क्रीनवर प्रश्न दिसतोय विद्यार्थी मित्रांनो, या टॉपिकवर एक तरी प्रश्न असतो. तर बघा, प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितले विद्यार्थी मित्रांनो, की 9 ने पूर्ण भाग जाणारी संख्या आपल्याला काय करायची, ओळखायची. तर 9 ने पूर्ण भाग जाणारी संख्या आपल्याला याच्यामध्ये कधी ओळखायची असेल तर आपल्याला कसोट्या हा टॉपिक काय म्हणता माहिती असला पाहिजे. तर आपल्याला 9 ची कसोटी काय सांगते तर बघा, दिलेल्या संख्यांच्या अंकांची बेरीज, दिलेल्या संख्यांच्या अंकांची बेरीज, त्या बेरजेला 9 ने पूर्ण भाग जात असेल तर आपल्याला 9 ने काय जाईल, पूर्ण भाग जाईल. हे लक्षात घ्या. मग आपल्याला या चौघही ऑप्शनची काय करावी लागेल, बेरीज करावी लागेल. तर आपण ऑप्शन ए बघू. ऑप्शन ए चे कॅल्क्युलेशन आपण करून घेऊ. ऑप्शन ए चे कॅल्क्युलेशन 9 प्लस 9 प्लस 3 प्लस 4 प्लस 3 इज इक्वल टू 9 9 18, 3 आणि 3 6, 24 आणि 4 किती झाले 28. बरोबर. ऑप्शन बी चे कॅल्क्युलेशन करू. सेम संख्या आपल्याला इथे दिली आहे, फक्त मागे पुढे दिली आहे, म्हणून याचं पण कॅल्क्युलेशन किती येईल, 28 येईल. ऑप्शन सी बघू. 9 प्लस 9 प्लस 4 प्लस 3 प्लस 2, याच्यामध्ये 3 3 दिला, इथे 2 दिलाय, याच्यावर कॅल्क्युलेशन किती येईल, 27 येईल. त्याच्यानंतर याचं कॅल्क्युलेशन आपण करू. ऑप्शन डी चे कॅल्क्युलेशन करू. 9 2 11, 4 15, 15 आणि 10 किती आले, 25. बरोबर. मग आता या चौघही ऑप्शनचे आपण कॅल्क्युलेशन केले. 28 28 27 आणि 25. या चार संख्यांपैकी 9 ने पूर्ण भाग जाणारी संख्या कोणती आहे, 27 आहे. कारण की 27 भागिले 9 केले तर 9 1 9, 9 त्रिक किती होतं, 27. पूर्ण भाग जातो, बाकी किती मिळते, 0. म्हणून आपलं ऑप्शन काय येईल, सी उत्तर येईल. तर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.